नमस्कार मित्रांनो, तर आज आपण स्टार्टअप याबद्दल माहिती जाणून घेणार आहे। स्टार्टअप हा एक नवीन व्यवसाय आहे थोडक्यात, जो समस्या सोडवण्यासाठी किंवा वस्तू किंवा सेवेची नवीन श्रेणी तयार करण्यासाठी उत्पादन सेवा विकसित करण्याचा प्रयत्न करतो। आज तुम्ही बरेच ठिकाणी बघितलं असेल, तुम्हाला माहिती असेल या स्टार्टअप बद्दल। त्याचे उदाहरण द्यायची म्हणले फेसबुक आहे, अमेझॉन आहे, ऍपल आहे, तसंच आपल्या भारतामधील बरेच स्टार्टअप आहे, जसे की झेप्टो, झोमॅटो यासारखे। तुम्हाला याबद्दल स्टार्टअपचे प्रकार माहिती पाहिजे आहे, जसे की स्केलेबल स्टार्टअप, लहान व्यवसाय स्टार्टअप, सामाजिक उद्योजकता स्टार्टअप्स, मोठ्या कंपनीचे स्टार्टअप, जीवनशैली स्टार्टअप यासारखे बरेच याचे प्रकार आहेत स्टार्टअपचे। तुम्हाला या सर्व तसेच स्टार्टअप बद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला जर त्याचा निधी, धोका, कर, ऑनलाईन उपस्थिती किती महत्त्वाची आहे, बौद्धिक संपदा, त्याचं शिक्षण किती महत्त्वाचं आहे, स्टार्टअपचा एक व्यवसाय मॉडेल कसा असायला पाहिजे, त्याचे संस्थापक, सहसंस्थापक, त्याची गुंतवणूक कशी केली पाहिजे आणि कुठून केली पाहिजे। परत जर तुम्ही स्टार्टअप केला असेल तर त्या स्टार्टअपच्या ऑपरेशनवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, कायदेशीर रचना, निधी यासारख्या गोष्टी आहेत। परत नक्की स्टार्टअप आणि व्यवसाय यामधला फरक काय आहे हेही तुम्हाला समजलेलेच आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या ब्लॉगमध्ये। तर त्याबद्दल स्टार्टअप इंडिया काय आहे, नक्की भारतातील स्टार्टअप यशस्वी होण्याची टक्केवारी किती आहे आणि ते का होतात, त्याचबरोबर भारतातील टॉप अयशस्वी स्टार्टअपची यादी, जसे की पेपर टेप, दूधवाला यासारख्या, त्याच्या मागचं कारण काय होतं, अपयश का होतं, का फेल गेले, याबद्दल सर्व माहिती तुम्हाला आमच्या युवा मराठी उद्योजक 01.com या वेबसाईटला भेटेल।